गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर। आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहर गुन्हे अन्वेषण शाखेनं शहरातील 2 महत्त्वपूर्ण गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवलं असून यात पंढरपूर बस स्थानकात 17 मार्च रोजी एका महिलेच्या पर्समधून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात यश मिळालं असून 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच पंढरपूर शहरातील एबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या इसबाबी येथील आरोपीस रात्र गस्ती पथकानं अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। विशेष म्हणजे शहर डीबी पथकानं पंढरपूर पासून बस स्थानक चोरी प्रकरणी कर्नाटकात विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करीत आरोपीचा शोध घेत ताब्यात घेतलाय। सदर आरोपीवर यापूर्वीही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत 17 मार्च 2026 रोजी पंढरपूर बसस्थानक या ठिकाणी एक महिलेच्या पर्समधून काही आरोपींनी काही चोरट्यांनी गोल्डचे दागिने गोल्ड ज्वेलरी लंपास केलेली, त्याच्याच अनुषंगाने 130/2026 अशी FIR पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाली। FIR दाखल होताच PSI जगताप व त्यांच्या DB टीमला ह्या गुन्ह्याच्या शोधकामी रवाना करण्यात आले। मायक्रो टीम्स बनवल्या गेल्या, वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजेस असे एकूण 63 सीसीटीव्ही फुटेजेस तपासण्यात आले। टेक्निकल एव्हिडन्सेस, मोबाईल टॉवर लोकेशन्स, CDR यांचा अभ्यास करण्यात आला आणि हे सीसीटीव्ही फुटेज पंढरपूर पासून सुरू होत कर्नाटकामध्ये जाऊन संपले आणि त्या ठिकाणी आरोपी ज्याचं नाव आयेशा युसुफ शेख ही जी व्यक्ती आहे ही सिद्धेश्वर पेठ सोलापूर शहरची राहणारी आहे। अशा व्यक्तीला कर्नाटकातून जाऊन आपण आपल्या पोलीसची टीमने ताब्यात घेतला आहे। या आरोपीकडून आपल्याला 45 ग्राम सोन्याचे गंठण व 12 ग्राम सोन्याचे चेन असा एकूण 9 लाख रुपये ऐवज आपण ह्या आरोपीकडून हस्तगत केलेला आहे। त्याच्यामुळे जी काही अशा चोऱ्या किंवा घरफोड्या किंवा जबरी चोरी किंवा चेन स्नॅचिंग सारखे जे काही मालमत्तेचे विषयी गुन्हे आहेत त्यांच्याबद्दल पोलीस प्रशासन सतर्क आहे। त्याच्यावरती कारवाई करायची भूमिका या एका प्रसंगामार्फत डिटेक्शन मार्फत आपल्यासमोर येते। हो, ही जी महिला आहे या महिलेविरुद्ध 2 गुन्हे सोलापूर सिटी कमिशनरेट अंतर्गत दाखल आहे। त्याचबरोबर अजून गुन्हे कर्नाटका कलबुर्गी या ठिकाणी सुद्धा दाखल आहे, त्यांचा अजून शोध घेत आहोत। त्याचबरोबर या आरोपी सोबत अजून कोणी आरोपी, कोणी महिला आरोपी किंवा पुरुष आरोपी यामध्ये सहभाग त्यांचा आहे का किंवा काही कन्स्पिरसी रचना गेली होती का याचाही तपास सुरू आहे। पंढरपूर शहरात 5 एप्रिल 2026 रोजी सरगम चौक या ठिकाणी असलेल्या SBIच्या ATM ची ज्या ठिकाणी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान पंढरपूर शहर पोलिसांच्या DB टीमच्या कर्मचाऱ्यांना एक व्यक्ती आढळला। तो हे जे ATM आहे ते फोडण्याचं काम तो करत होता। हे फोडण्याच्या आधीच आपण त्या ठिकाणी त्याची दखल घेतली आणि त्याला ताब्यात घेतलं। त्या अनुसरून पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी 192/2026 FIR दाखल केलेली आहे। त्यामध्ये 305 62 सेक्शन त्याचबरोबर 324(4) BNS भारतीय न्याय संहिताचे दाखल केलेले आहे। आरोपीचं नाव सरोज कुमार दास, हा राहणारा इसबावीचा आहे। काही वर्षांपूर्वी ते राहण्याला तो आलेला होता। असा हा जो काही जबरी चोरीचा जो प्रयत्न आहे तो आपण टाळलेला आहे आणि अशाच पद्धतीचं या आरोपी मार्फत अजून इतर गुन्हे कुठले केलेले आहेत का व त्याचबरोबर हा गुन्हा करण्या अगोदर त्यांनी रेकी केली होती का, काहीतरी कन्स्पिरसी रचली होती का किंवा त्याचबरोबर त्याच्यासोबत कुठले सह आरोपी आहेत का याचा शोध आता चालू आहे।